शेकापचे आमदार जयंत पाटील आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. उद्याचाच दिवस आहे. धाकधूक वाढली आहे का की आत्मविश्वास बळावला आहे? मला पहिल्यापासून धाकधूक नव्हती. आत्मविश्वास माझा नेहमीच असतो आणि त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही आहे. उद्याच्या तयारीची मी तुम्हाला काल पण बोललो होतो आणि आज पण बोलतो. जे आहे ते महाविकास आघाडी जी आमची आहे ती एक संघ आहे आणि त्याच्यामध्ये कोणाची नाराजी नाही, कुठलाही कोण डॅमेज नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही आमचे सगळे जे सदस्य आहेत ते आम्ही कुठेही हॉटेलमध्ये वगैरे ठेवलेले नाही आहेत. आमच्या ताब्यामध्ये स्वतःच्या घरी आहेत ते. नक्कीच हॉटेल पॉलिटिक्सचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही विषय काढताय. हॉटेल पॉलिटिक्स ही संस्कृती जी बळावते त्याबद्दल काय म्हणाल? नेमकं सगळ्या आमदारांना नेलं जातं, हॉटेलमध्ये ठेवलं जातं. पक्षातील नेत्यांचा आमदारांवर विश्वास राहिला नाही का? नाही, आम्ही कधीच आयुष्यात हॉटेलमध्ये कधी राहिलो नाही, राहत नाही. आमची ती प्रवृत्ती नाही आहे. आणि निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो, हे हॉटेलमध्ये ठेवणं, हे करणं, याच्यामध्ये जनमानसामध्ये आपली प्रतिमा मलिन होण्याचं काम आहे असं मला वाटतं. नक्कीच. पण शिवसेनेचे जे आमदार आहेत, स्पेशली शिंदे गटाचे जे आमदार आहेत, महेंद्र दळवी झाले, त्यांनी तुमच्यावर टीका केली. ते म्हणतात की यावेळी आम्ही जिंकू पण विकेट ही जयंत पाटील यांची जाईल असं वाटतंय. नो कॉमेंट्स. ते विद्वान आहेत, त्याच्याबरोबर मला काही कॉमेंट्सच करायचं नाही आहे. पण हे सगळे दावे फोल ठरतील आणि तुमचा विजय निश्चित होईल असा विश्वास आहे तुम्हाला? तुम्ही कोणाची नावं घेता त्याला काय माहिती नाही आहे. महाराष्ट्राचं राजकारण काय, कोणाचं किती कॉन्टॅक्ट आहे, कोणाचं किती योगदान आहे ते माहिती नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की निश्चितपणे पूर्ण आत्मविश्वासपूर्वक महाआघाडी करते. काँग्रेसचे निरीक्षक जे आहेत ते आज संध्याकाळी येत आहेत. त्यांच्याबरोबर पण आमची बैठक होईल आणि सेनेचे जे लोक आहेत ते ट्रेनिंग घेत आहेत. त्यांच्या मतदानाचं कसं करायचं ते काम चालू आहे. पण क्रॉस वोटिंग आणि घोडेबाजार होणार नाही याची देखील काळजी घेतली जाईल. आता आमच्याकडे घोडाच नाही तर कुठनं करणार? ज्याच्याकडे आहेत ते करतात, बाकी काय आमच्याकडे काय नाही आहे. तुम्ही बघितलं का कुठलं? मला वाटत नाही आहे. मला वाटतं मतं सगळ्यांची ठरलेली आहे. 8-10 मतंच इकडे तिकडे जी बोलतात ती आहेत, पण ते पण ज्यांना त्यांना बांधून आहेत असं मला वाटतं. वरिष्ठ नेते NCPचे शरद पवार साहेब यांनी तुमची बाजू घेतलेली आहे. त्यांनी तुमच्याबद्दल शब्द टाकलेले आहे सर्व आमदारांना. त्याचं देखील काटेकोरपणे पालन होईल असा विश्वास आहे तुम्हाला? 100% पवारसाहेबांनी शब्द नुसता टाकला नाही, सभासदांच्या आग्रहामुळेच मी उभा राहिलेलो आहे. आणि ते सर्व शक्तीनिशी माझं आज काम करतायत. आणि NCPची भलीबक्की मतं माझ्या पाठीमागे ठामपणे आहेत. आमची प्रागतिक आघाडीची मतं आहे आणि व्यक्तिगत मला 2-4 मतं मिळाली. कोटा एकदम छोटा आहे ना यावेळेला. तुम्ही विश्वास व्यक्त केला आहे की तुमचा विजय निश्चित आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकी विकेट कुणाची जाईल काय वाटतं? मी काय म्हणतो, मी माझी नाही म्हणत, महाविकास आघाडीचे 3 उमेदवार आमचे प्रचंड मताने निवडून येतील. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. जर तुम्ही विधान परिषदेवर पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळाली, जनतेची कामं कशी करणार? बरेचसे प्रश्न आहेत राज्यातले, शेतकऱ्यांचे असतील, गोरगरिबांचे असतील, कसे उचलणार? 25 वर्ष या सभागृहामध्ये मी आहे आणि या 25 वर्षामध्ये मी जे काम केलेलं आहे आणि जे प्रश्न आहे, ज्या थरांचे आणि ज्या वर्गाचे मी प्रश्नची बांधिलकी घेऊन या हाऊसमध्ये आलो ती परिपूर्ण करतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे कामगिरी काय करणार नाही काय नाही, प्रश्न मला सगळे माहिती आहेत. ज्या पद्धतीचे मांडावे लागतात ते मांडणार आहे. आत्ताच मी हाऊसमध्ये बोललो, जी सोलरची योजना आलेली आहे तिचा अग्रक्रम पहिल्यांदा आदिवासी आणि डोंगर भागातल्या वस्तीला द्या ही मागणी मी केली. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब मान्य केलं. तुमचं म्हणणं खरं आहे. फॉरेस्टच्या लँडच्या प्रश्नामुळे त्याच्या परवानग्या येताना जी अडचण आज मोठ्या प्रमाणात आहे ती संपूर्णपणे आपण नष्ट करून त्याला अग्रक्रम देऊ. तर ते प्रश्न मांडायला थोडा अभ्यास करावा लागतो, पूर्ण वेळ टी हाऊसमध्ये बसावं लागतं. आता तुम्ही पत्रकारीकरण करण्याच्या आधीपासून मी या हाऊसमध्ये आहे आणि तो मला प्रश्न का विचारता मला कळत नाही. माझी जी प्रश्नाची बांधिलकी गरिबांबरोबर आहे, कष्टकऱ्यांबरोबर आहे, जे शोषित आहे त्यांच्याबरोबर आहे, ती मी कायमपर्यंत आज ठेवलेली आहे. आम्ही आमचे प्रश्न मांडण्याची भूमिका कधी बदलली नाही आणि आम्हाला कोणी मॅनेज करू शकलं नाही. आम्ही कुठल्या प्रश्नाला आयुष्यामध्ये गैरहजर राहिलो नाही. आणि म्हणून हा प्रश्न तुम्ही विचारतो तो मला कमीपणा वाटतो माझा, की मी हाऊसमध्ये ज्या पद्धतीनं आणि बांधिलकीने काम करतो ते बघितल्यानंतर हा प्रश्न नाही. आणि तो काय आमदारकी काय हे नाही आहे, हे निमित्त आहे.
प्रश्न सोडवायला शेवटी रस्त्यावर उतरून आम्ही प्रश्न सोडवतच आलो आयुष्यभर. त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि घोडेबिडे बाजाराने मतं मिळत नाही, मग ते आमदारच आहे. एवढं सोपं नाही आहे. तुम्हीच आकडे वाढवता, सगळे म्हणतात कोण कुठे आहे आणि काय नाही. मी कधी माझ्या 25-4 निवडणुका लढवल्या, मी कधी 1 रुपया लढवला नाही आणि कधी 1 रुपया मी खर्च केला. नाही, पण राज्यसभेच्या निवडणुकीवेळी आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी जो काही मॅजिक पाहायला मिळाला, ज्या पद्धतीनं घोडेबाजार झाला, मतं फुटली, क्रॉस वोटिंग झाली, त्यानंतर हा प्रश्न तो उपस्थित केलाच जातोय की यावेळी पण तसंच वातावरण असेल. जे करतात ते माहिती नाही. आमच्यावर कधी डाग नाही, आम्ही ओपन सांगतो. आणि मी ह्याच्या आधी राज्य पातळीवर MSC बँकेत, मार्केटिंग फेडरेशन, कन्झ्युमर हे अनेक सहकारी संस्थांबरोबर मी काम केलेलं आहे. त्याचा उपयोग मला सुरुवातीला येताना इथे झाला आणि आज पण या ठिकाणी तो होईल. मला अनेक माझे मित्रमंडळी या माझ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून इथे आलेले आहेत, ज्यांच्याबरोबर विविध पक्षाचे पण ते पण आलेले आहेत. त्याचा तुम्हाला उद्या दिसेल की त्या पद्धतीने कसं होईल. आणि मला वाटत नाही याच्यात कोटा एकदम कमी असल्यामुळे काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.